नमस्कार, मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे। आजची माझी रेसिपी आहे छोले मसाला। अगदी झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीने हा छोले मसाला तयार होतो। तर त्यासाठी इथे मी 1 वाटी छोले रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेले। बघू शकताय तुम्ही मस्त दुप्पट असे भिजलेले आहेत। कमीत कमी 8 ते 9 तास छोले पाण्यामध्ये भिजले पाहिजे, म्हणजे छान उकळायला शिजतात। आता छोले मधलं पाणी काढून टाकू आणि हे छोले आपण कुकर मध्ये काढून घेऊ। यामध्ये 1 ग्लासला थोडं पाणी घालू जास्त आणि कुकरचं झाकण लावून बारीक गॅसवरती 3 शिट्ट्या करून घेऊ, म्हणजे छान मऊसर असे छोले शिजतात। आता आपण छोले मसाल्यासाठी वाटण किंवा मसाला तयार करून घेऊ। त्यासाठी पाव वाटी किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे, मोठ्या आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे, टोमॅटो चिरून घेतलेला आहे, त्याचबरोबर 6 ते 7 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचे तुकडे, अर्धा चमचा जिरं, दालचिनीचा तुकडा, 2 ते 3 चक्री फुलाच्या पाकळ्या आणि 1 लवंग घेतलेले आहे। हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ। लागेल तसं पाणी घालून छान बारीक असं वाटण तयार करून घेऊ। तर वाटण तयार झालेलं आहे। त्याचबरोबर छोले सुद्धा छान मऊसर असे शिजलेले आहे। कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर पूर्ण थंड करून घेतलेला आहे आणि बघू शकताय मस्त मऊसर असे छोले शिजलेले आहेत। आता यामध्ये पाव वाटी छोले आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ आणि हे थोडे कुस्करून आपण छोले मसाल्यामध्ये घालायचे आहेत, म्हणजे ग्रेव्ही छान दाटसर अशी होते। छोले मसाला तयार करण्यासाठी कढईमध्ये 1 ते 1.5 मोठे चमचे तेल घेऊ। तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये वाटण घालू आणि वाटण 4 ते 5 मिनिटांसाठी तेलामध्ये चांगलं परतून घेऊ। यामध्ये कांदा आणि टोमॅटो कच्चा घातलेला आहे, त्यामुळे वाटण चांगलं परतून घ्यायचं। 4 ते 5 मिनिटं वाटण परतून घेतल्यानंतर यामध्ये थोडीशी हळद घालू। 2 चमचे घरगुती कांदा लसूण मसाला घातलेला आहे। तुम्ही कोणतेही घरचं लाल तिखट वापरू शकता आणि आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 1 चमचा यामध्ये गरम मसाला घातलेला आहे, 1 चमचा धना पावडर आणि चवीनुसार मीठ घातलेला आहे। आता लाल तिखट आणि मसाले वाटणासोबत चांगले परतून घेऊ। तर लाल तिखट वाटणासोबत परतून घेतलेला आहे। आता यामध्ये थोडं पाणी घालू। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि हा मसाला तेल सुटेपर्यंत पुन्हा परतून घेऊ, म्हणजे मसाला तेलामध्ये अजून चांगला परतला जातो। ते थोड्या वेळानंतर बघू शकतात मसाल्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे। यामध्ये आता शिजवलेले आपण छोले घालू। त्याचबरोबर आपण जे वाटीमध्ये छोले काढून घेतलेले ते सुद्धा छोले कुस्करून घेतलेले आहेत। कुस्करलेले छोले यामध्ये आणि मसाल्यामध्ये छोले मिक्स करून घेऊ। मला जर हा छोले मसाला थोडा पातळ हवा असेल तर गरम पाणी छोले घालू शकता। आता या छोले मसाल्याला चांगलं परतून घेऊ। मसाल्यामध्ये छोले घातल्यानंतर झालेले आहे। यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि गॅस बारीक करून 10 ते 12 मिनिटं हे छोले चांगले मसाल्यामध्ये शिजवून घेऊ। छोले सुरुवातीला आपण कुकरला शिजवून घेतल्यामुळे जास्त वेळ लागत नाही। तर 10 ते 12 मिनिटं झाल्यानंतर बघू शकताय मस्त झटपट असा हा छोले मसाला तयार झालेला आहे। छोले मसाल्याची ग्रेव्ही सुद्धा बघू शकताय अगदी दाटसर अशी झालेली आहे। चपाती, रोटी आणि भातासोबत खायला हा छोले मसाला मस्त लागतो। तुम्हाला जर झटपट अशी छोले मसाल्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।